मतदानाबाबत गुप्तता राखण्यासाठी बुलढाणा जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी मतदान केंद्रात मोबाईल बंदी जाहीर केली। मात्र ही बंदी झुगारून शुक्रवारी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी थेट मतदान केंद्रात प्रवेश केला, तर काही ठिकाणी मतदानाचं चित्रीकरण केल्याच्याही घटना समोर आल्या आहे। परिणामी निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचा पूर्णतः फज्जा उडाल्याचं स्पष्ट झालंय। बुलढाणा जिल्ह्यातील मतदारसंघात राजकीय ईर्षेतून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रात मोबाईल बंदीचा निर्णय जाहीर केला। पण निर्णय जाहीर करताना मतदारांनी सोबत आणलेला मोबाईल कुठे ठेवायचा याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं नव्हतं। त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती। शुक्रवारी झालेल्या मतदानाच्या वेळी बुलढाणा जिल्ह्यातील मतदारांनी मोबाईल घेऊनच मतदानाचा हक्क बजावला। काही ठिकाणी मोबाईल बंदीच्या निर्णयाची पोलिसांनी कडकपणे अंमलबजावणी केली, तर काही ठिकाणी मतदारांची पोलीस आणि केंद्र प्रमुखांशी वादावादी देखील झाली। वाद अधिक वाढू नये म्हणून मोबाईल सायलेंट किंवा स्विच ऑफ करण्याच्या सूचना देण्यात आल्या। याचा काही मतदारांनी स्वीकार केला, पण अनेक मतदारांचे मोबाईल सुरूच होते। तर या सूचना धाब्यावर ठेवत काही मतदारांनी व्हिडिओ चित्रीकरणासह सेल्फी घेतल्याचेही प्रकार समोर आले आहेत।